नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो. आपल्या शेतीचा सातबारा म्हणजे आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय. याच सातबारामध्ये आपणास एखादी घ्यावयाची नोंद आता आपण घरच्या घरी किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन करू शकतो. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत विकसित करण्यात आलेल्या ही हक्क प्रणाली मार्फत आपण ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या कार्यालयात न जाता घरच्या घरी अथवा जवळच्या सेतू सेवा केंद्रात जाऊनही आपण आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. सातबारामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या नोंदींपैकी बोजा नोंद करणे अथवा बोजा कमी करणे याविषयीची कार्यप्रणाली कशी आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. एखादा बँकेचा बोजा आपल्या सातबारावर त्याची नोंद घेण्यासाठी अथवा एखादा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आता आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या जवळच्या सेतू केंद्रामार्फत किंवा स्वतः आपल्या घरच्या घरी कशी करू शकतो ह्या कार्यप्रणालीविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा गुगल क्रोमवर जाऊन ई हक्क प्रणाली सर्च करावं. ई हक्क प्रणाली सर्च केल्यावर पब्लिक डाटा एंट्री लॉग इन करावं. लॉग इन करा, प्रोसीड टू लॉग इन आणि इथे लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करावं. सातबारा म्युटेशन ह्याला क्लिक करून ह्यामध्ये सर्व ऑप्शन दिलेले आहेत. आपला जिल्हा निवडावा. हे टाकल्याबरोबर खाली आपण आपला ईमेल ID आणि फोन नंबर हे करून पुढे जावं. खाते नंबर निवडून आपण शोधा करायचा आहे. खाते नंबर टाकून शोधा केल्यावर आपल्याला त्या खात्यातील खातेदाराचं नाव शो येतं. त्याच्या खात्यावर असलेले सातबारा, त्या सातबारापैकी ज्या सातबारावर बोजा नोंद करायची आहे तो निवडून ही इत्यंभूत माहिती सगळी भरायचं. बँक SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, कर्जाची रक्कम 5 लाख, कर्जाचा तपशील एवढं करून पुढे जा करायचं आहे. नंतर आपलं डॉक्युमेंट निवडायचं आहे, अपलोड करायचं, जे PDF स्वरूपात पाहिजे. अपलोड कागदपत्रे म्हणून सेव्ह करायचं आहे. नंतर सहमत आहे याला करून OTP पाठवा. तो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मग OTP येणार आहे. तो OTP भरून प्रिव्ह्यू या बटनाला दाबल्यावर आपल्या अर्जाचा परफॉर्मा आपल्याला समोर दिसणार आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वात शेवटी पुराव्यादाखल कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज साठवा करा. आपण पाठविलेला अर्ज संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन पाठविला जातो. प्राप्त अर्जातून अर्जदाराने केलेली विनंती आणि अपलोड केलेली कागदपत्रे याची शहानिशा करून ग्राम महसूल अधिकारी आपला अर्ज स्वीकारतात अथवा काही त्रुटी असल्यास त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठवतात. याबाबतची माहिती अर्जदारास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे कळविली जाते. प्राप्त अर्ज ग्राम महसूल अधिकारी यांनी स्वीकारल्यानंतर संबंधित मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित होतो. तर मग शेतकरी बंधू भगिनींनो, शासनाने दिलेल्या या ई हक्क प्रणालीचा वापर करून पब्लिक डेटा एंट्री PDE मार्फत अर्ज करून या सेवेचा लाभ विनाविलंब घेऊया. धन्यवाद. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.